महाराष्ट्र शासनाने राज्यातील शालेय शिक्षकांसाठी घेतला मोठा निर्णय। राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी राहणार ड्रेस कोड। राज्यातील सर्व शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व संबोधनबाबत 15 मार्च 2024 रोजी ड्रेस कोड संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला। शिक्षकांचा ड्रेस कोड कसा असावा याबद्दलच्या सर्व सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत। शासन निर्णय जरी 15 मार्चला निघाला तरी तो शैक्षणिक सत्र 2024-25 पासून लागू करण्यात आला आहे। हा ड्रेस कोड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व अल्पसंख्याक आस्थापनेच्या सर्व शाळा, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित अशा सर्व माध्यमांच्या शाळेत ड्रेस कोड असावा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो, त्याचा आरसा असतो। तसेच शिक्षकाचा संबंध विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येतो। शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो आणि म्हणूनच त्याची वेशभूषा ही त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवत असते। त्याची वेशभूषा त्याच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग सुद्धा मानला जातो। म्हणून शिक्षक या पदाची विशेष गरिमा राखण्यासाठी वेशभूषेकडे लक्ष देणं आवश्यक आहे। सरकारला देखील असं वाटतं की संपूर्ण शाळांमध्ये शिक्षक हे ड्रेस कोडमध्येच म्हणजेच गणवेशामध्ये आले पाहिजेत। या ड्रेस कोडचे काही नियम त्यांनी सांगितलेले आहेत। ते असे: सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा। हा पेहराव व्यवस्थित असावा। महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर अशा पद्धतीचा पेहराव करावा। गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव तसेच जीन्स किंवा टी शर्ट पुरुष शिक्षकांनी वापरू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। पेहराव स्वच्छ नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी। पेहरावाला शोभतील अशीच पादत्राणे वापरावी। वैद्यकीय कारण असल्यास बुटाची अट शिथिल करावी। स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचाच पेहराव केला पाहिजे असं सूचनेत म्हटलेलं आहे। शिक्षकांच्या पेहरावाचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनाने सांगितलं आहे। यासोबतच शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजी TR किंवा मराठी T असे संबोधन लावण्याची परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास प्रसिद्धी देण्यात यावी असं देखील मार्गदर्शक सूचना या GR मध्ये देण्यात आलेल्या आहे। परंतु त्याबाबतचे निर्णय अजूनपर्यंत झालेले नाही। पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा, तर पॅन्टचा रंग हा गडद असावा। शिक्षकांना हा पेहराव करणे अनिवार्य राहील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र जर शाळेने गणवेश केला नाही तर त्यांच्यावर कारवाईचे आदेश या GR मध्ये दिलेले नाही आहेत। शाळा स्तरावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु शासनाच्या GR नुसार आता सर्व शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोडमध्ये येणे अनिवार्य झालेलं आहे। मी संजय काळबांडे, मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय, विद्यापीठ कॉलनी, अमरावती या ठिकाणी कार्यरत असून आम्ही शासनाचा जो निर्णय झालेला आहे 15 जून 2024चा जो शासन निर्णय ड्रेस कोड संदर्भातला त्याची अंमलबजावणी जरी आतापासून सुरू करायची असली तरी आमच्या विद्यालयामध्ये शिस्त निर्माण व्हावी, सर्वांमध्ये एक सूत्रता असावी यासाठी मी जेव्हापासून मुख्याध्यापक झालो 2018 पासूनच आम्ही आमच्या विद्यालयामध्ये ड्रेस कोडची प्रभावी चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केलेली आहे। सोमवार ते शुक्रवार वेगळा ड्रेस कोड असतो, शनिवारी PTचा व्हाईट ड्रेस असतो। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ड्रेस कोडमध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे विद्यार्थीसुद्धा त्याचं अनुकरण करून त्यासाठी चांगल्या प्रकारचा प्रयत्न करीत आहेत। आमची शाळा 2015ला स्थापन झाली तेव्हापासून एक साधारण आम्ही पहिले कलर मेन्शन केला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही ड्रेस कोड टीचर्सला पण केलेला आहे। परंतु त्याच्यामध्ये शिथिलता पण आहे, कारण की कसं असतं ना, जेव्हा शिक्षक हा शाळेमध्ये येतो तर एक जुना शिक्षक आणि आताचा शिक्षक जर विचार करतो म्हटलं तर बरेच तफावत आलेली आहे। बरोबर आहे, विचारमानात आलेली आहे, राहणीमानात आलेली आहे, संघर्ष सुद्धा तेवढाच वाढलेला आहे। मग हे करत असताना आज जेव्हा आपण बघतोय की डीलिंग करताना एक पर्सनॅलिटी इज अ मॅटर, बरोबर आहे, आणि हे करत असताना पेहराव सुद्धा सगळ्यात मोठं एक त्यातलं म्हणजे काय म्हणतं ना अविभाज्य असा घटक आहे। परंतु इथे काय आहे ना की विद्यार्थ्यांसाठी जो आपण ड्रेस कोड करतो तो का करतो, कारण की दे कम्स फ्रॉम द लाईट ऑफ देअर ओन हाऊस, सम हा पुअर, सम हा रिच, म्हणजे आपापल्या ॲज पर देअर बिलॉंग्स। मग तिथे ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा ड्रेस कोड करतात। पण जेव्हा शिक्षक येतो सो दे जस्ट अर्न
त्यांची काहीतरी कमाई असते, म्हणून ते थोडंफार अफोर्ड करू शकतात, बरोबर आहे. तर ठीक आहे ना, मुलांसमोर जेव्हा येतो आपण तर आपला सुद्धा पेहराव चांगला असला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला असं वाटते की ठीक आहे, तुम्ही कलर मेन्शन करा, ड्रेस कोड मेन्शन करा, साडी आहे आपलं कल्चर आहे म्हणून, किंवा पंजाबी ड्रेस आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण कुठेतरी ते जर रोज रोज ते घालत असेल तर मग त्यांनाच सुद्धा कुठेतरी एक फिलिंग असते. तर मला असं वाटतं आम्ही आमच्या शाळेमध्ये असे 2 ड्रेस ठेवलेले आहे, व्हेरेवर द अफोर्डेबल. असं नाही की मग आता खूप महाग झालं तर ते घेऊ पण शकत नाही, पण मग तिकडे तो कितीही म्हणजे श्रीमंत घरातली असो ती व्यक्ती किंवा सर्वसाधारण असो, पण जर का 300 रुपयाची कोड असेल ना, ते सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. आणि त्याचसोबत एक आम्ही असा मधातला दिवस ठेवतो की ज्याच्यामध्ये त्यांनाही वाटलं पाहिजे की ठीक आहे ना, एक थोडंसं रिलॅक्स म्हणून, ज्याला आम्ही सिविल म्हणतो आहे, तो एक ड्रेस आम्ही सिविल करतो. अभी कुछ दिन पहले ही ऑफिस से एक सर्कुलर आया था जिसमें टीचर्स के लिए ड्रेस का कहा गया था कि वाइट शर्ट और ब्लैक पैंट जो तो रहनी चाहिए टीचर्स की. तो वो ड्रेस कोड को हमने गंभीरता से लिया और स्टाफ में उसको शुरू कर रहे हैं. और लेडीज़ के लिए भी इसी तरह से कलर सोबर कलर ही है उनके, वाइट और ब्लैक का कॉम्बिनेशन. आपके हिसाब से ये सही है, ड्रेस कोड रहना चाहिए. ये मेरे हिसाब से सही है. ड्रेस कोड अच्छी एक उपलब्धि होनी चाहिए, तो इससे यूनिकनेस हमको दिखाई देगा. बच्चों को एक अच्छा मैसेज जाएगा कि जिस तरह से हम भी यूनिफॉर्म में हैं, हमें पढ़ाने वाले उस्ताद भी अगर यूनिफॉर्म में हो तो बेहतर है. तो यूनिफॉर्मिटी का एक मसला है, यूनिफॉर्मिटी होना चाहिए स्कूल में, एक डिसिप्लिन मेंटेन रहता है और यूनिकनेस दिखाई देता है. हर स्कूल अगर इस तरह से अपना अपना यूनिफॉर्म चूज़ करे तो उनमें यूनिकनेस दिखाई देगा और एक अच्छी पहल है ये. और मेरे ख्याल से इस पर खुशी से राज़ी होना चाहिए स्टाफ ने और टीचर्स ने. हो, योग्य आहे. कारण आपण विद्यार्थ्यांना युनिफॉर्म सांगतो तर त्याच्यामुळे त्यांची शिस्त दिसते आणि हे वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालून येतात, त्यावर दागिने वेगवेगळ्या प्रकारचे, ते व्यवस्थित वाटत नाही असं. आणि एक शिक्षक म्हणूनही ओळखायला आला पाहिजे आपल्याला, या शाळेचे शिक्षक आहे म्हणून. पालकांनासुद्धा ओळखायला आले पाहिजे की हे शिक्षक आहे की पालक आहे हे ओळखायला नाही येत. ड्रेस कोड असला की शिक्षक म्हणून ओळखायला येतो. मी प्रदीप नानोटे, मुख्याध्यापक शिवकृपा हायस्कूल, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव. जवळपास स्कूल कोड उपलब्ध असल्यापासून ड्रेस कोड असावा अशा प्रकारचं परिपत्रक होतं, परंतु त्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजेच होती ती होत नव्हती. आणि त्यामुळे सरकारच्या लक्षात नाही आलं की ड्रेस कोड सगळ्या शाळेतल्या शिक्षकाला असायला पाहिजे. आणि सर्वप्रथम मी सरकारचं, महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो की त्यांनी ड्रेस कोडबाबत शासन निर्णय काढून एक शिक्षकामध्ये विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याकरता एक चांगलं काम केलेलं आहे. स्वयंअर्थशासित असो, विनाअनुदानित असो, अनुदानित असो, सगळ्या शाळेतले शिक्षक जे आहेत ते भावी पिढी बनवत असतात, भावी पिढी घडवत असतात. आणि त्यामुळे शिक्षकाचा जो संबंध आहे तो विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी सतत येत असतो. आणि त्यामुळे त्यांच्या पेहरावाहूनसुद्धा त्याचं व्यक्तिमत्व अधिकृत होत असते. आणि त्यामुळे बराचसा जो फरक आहे शिक्षकांच्या ड्रेसवरून, पोशाखावरून सुद्धा समोरच्यावर तो इफेक्ट पडत असतो. आणि विद्यार्थी हा जो आहे तो अनुकरण प्रिय आहे आणि जसा शिक्षक करतो तसाच विद्यार्थी करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून विद्यार्थ्यावर सुद्धा तो एक प्रकाश पडत असतो. आणि त्यामुळे वेशभूषा ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अंगभूत अधिकार आहे. आणि त्यामुळे पोशाख जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे शासनाने जे जी आर काढले, शासन निर्णय काढला आहे तो सर्व शिक्षकाकरता व्यवस्थित आहे. परंतु जर आपण पोशाख घातलाच नाही, जो स्कूल ड्रेस कोड आहे तो, तर शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा जो शासन निर्णयामध्ये उल्लेख नाही आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत पोशाख असेलच असं काही सांगता येत नाही. परंतु ज्या शाळांना काही चांगलं करावं वाटते, ज्या शाळांना काहीतरी आदर्श ठेवावं वाटते त्या शाळांनी पोशाख विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाला पोशाख कंपल्सरी केल्याचं आपल्याला दिसून येते. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा.